भाजी निवडू. भाजी निवडा सांगितल्या मला. आज दिवस खूप आमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे. आणि आज रामनवमीचा दिवस आहे. आणि आज बघा बघा आईने आमच्या लाख मुलाची गोष्ट बोलल्या. आज रामनवमी दिवस आहे, आज रामाचा दिवस आहे. आणि रामाला आज भाजी निवडायला लावल्या. कामाचा दिवस आहे आज. काम करायला लावलं मला. भाजी घेऊन या म्हटलं. प्रत्येक बाईनं आपल्या नवऱ्यात श्रीराम बघितले पाहिजे. आणि प्रत्येक नवऱ्याने बायकोत सीतेला बघितलं पाहिजे. असं काही नाही आहे. त्यामुळं रामाने सुद्धा सीतेला कामात हातभार लावलेला आहे. त्यामुळं हातभार आपल्याला लावायला पाहिजे. असं म्हणतात की नवऱ्यासनी एवढं काय काम नको. आमच्या पप्पासनी कांदा चिरायला लावत होते बघा की. आमचा पप्पा इथनं 20 किलोमीटर कामाला जात होते बस मध्ये. 20 का? जयसिंगपूर म्हणजे जवळजवळ 25-30 किलोमीटर प्रवास करायला. या बघा ह्याला तेवढं काम केलंय पप्पा यांचा. काय खरं पप्पा सारखा रॉयल माणूस नाही आमचा. पप्पाला आमच्या थोडं व्यसन होतं पप्पाला. खरं पप्पा सारखं आमच्या रॉयल माणूस नाही आहे. पप्पा आहे तिथं काय आय पप्पा आमचं सोनं होतं, आमचं सोनं. तर म्हणलं हे झाले कसं माहिती आहे काय आज तिकडं काय झाले कसं माहिती आहे काय आज. म्हणजे आम्ही सांगतोय लोकांना की स्वामी अनुभव जे येतात त्याचं आमच्या मॅडम सांगतात की स्वामी अनुभव कसे येतात. काही लोकांना पटतंय, काही लोकांना पटत नाही. पण असं मला सुद्धा काही लोकांनी काय म्हटलं तर नाही रे ते योगायोग असतोय. पण योगायोग एवढे कसे असू शकतात सांगा मला. म्हणजे चॅनल सुद्धा आम्ही गुरुवारी चालू केलं. हिचं चॅनेल हिच्या बाबतीत म्हणजे माझ्या बाबतीत पण थोडे आहेत. खरं हिच्या बाबतीत भरपूर आहेत कारण की मनापासून स्वामी भक्ती करत्या. तर हिचं चॅनेल पहिला गुरुवारी केलं. चॅनेल काढलं पहिला गुरुवारी. आम्हाला माहित पण नव्हतं की गुरुवारी होता तेव्हा. त्यानंतर चॅनेल मॉनिटाईज नाही 10,000 पहिलं जे आपलं 10,000 सबस्क्रायबर असतात ते सुद्धा गुरुवारी पूर्ण झालं. परत चॅनेल मॉनिटाईज हे गुरुवारी झालं. परत माझं प्ले बटन हे गुरुवारी आलं. म्हणजे प्रत्येक कामं ही गुरुवारी झालं. आज आणि माझं फेसबुकचं चॅनल हिचं फेसबुकचं चॅनल सुद्धा गुरुवारीच मॉनिटाईज झालं होतं. पण काही कारणास्तव ते बंद करायला लागलं कारण त्याला टेक्निकल काहीतरी प्रॉब्लेम झाला होता. ते 43,000 फॉलोअर्स होतं. त्यामुळे ते आम्ही नवीन काढलं अकाउंट फेसबुकचं. आता त्यावर परत आणि त्याला चांगला रिस्पॉन्स आहे. आणि आज आता शॉर्टमध्ये तुम्ही बघितलंच असतील की अभिनंदन आम्ही दिलं. तर अभिनंदन कशाचं दिलं तर हे तुम्हाला त्यात सांगितलं नव्हतं आम्ही. तर अनेकदा परत आणि अभिनंदन तुझं. थँक्यू. अभिनंदन. तर असं करायला पाहिजे. त्यापेक्षा आपण चांगला कामाची सुरुवात उजव्या हाताने देतो. थांबा जरा 1 मिनिट. अभिनंदन अनेकदा. थँक्यू. आया लोक खूप हसलीत. आईला बघा आमच्या झोपेशिवाय काय सुधरत नाही. लोक खूप हसलीत. ऐक की हा 2 लेकांचं 2 खात्यात. लोक खूप हसलीत. लोक ज्यांनी मागणं आमच्या चर्चा केल्या ही काय करतात खुळी. तर आज त्या खुळ्यांनीच आज ह्या तुझ्या खुळ्या सुनांनी तुझ्या खुळ्या म्हणत असेल तिने तुझ्या या खुळ्या सुनांनी त्यांना जे जमत नाही तो टप्पा पार केलाय. आणि तो टप्पा म्हणजे कुठला. आज हिचं इंस्टाग्रामला केवळ 5 महिन्यात हिचं 100K पूर्ण झालं. 100K पूर्ण होणं चेष्टाने 1 लाख लोक पूर्ण झाले. भले आम्हाला त्यातनं काय फायदा होत नसेल. इंस्टाग्राममधनं काय पैसे वगैरे मिळत नाहीत. तुम्हाला वाटेल की पैसे वगैरे मिळतात पण पैसे वगैरे काय मिळत नाहीत. पण 1 लाख लोकांनी काहीतरी बघून बाबा हिला फॉलो केले ना. 1 लाख लोकांना हिचे विचार पडतात. ही म्हणजे आपल्यात किती मोठी गोष्ट आहे. आणि आपल्याच काही लोकांना म्हणजे तिने हसण्याशिवाय काय करू शकत नाहीत. जे हसतील त्यांचे दात दिसतील. हसवणं आपलं कर्तव्य आहे. आपण हसवत राहायचं. पण पुढचा माणूस कुठल्या गोष्टीमुळे हसतोय हे आपल्याला कळत नाही. आणि उडवत असतोय खरोखर खळखळून पण हसत असतो. आणि 100K काय चेष्टा नाही आहे. 5 महिन्यात केवळ 100K. 1.5 महिन्यात युट्यूब चॅनल मॉनिटाईज. काहीतरी लोकांनी बघितलं असेल आपल्यात. आणि 100K आज आमच्या मॅडमचं पूर्ण झाले. आज वार गुरुवार आहे. आणि आज गुरुवार स्वामी अनुभव आहेत की आज गुरुवार 100K पूर्ण झालं. आमच्या वहिनी परवापासून वॉच ठेवून आहेत. 4 दिवसापूर्वी 99.5 होतं. आणि 2-3 दिवसानं 700 झालं, 700 झालं, 800 झालं. आणि आज सकाळी 900 आणि नाही 99. काल 99.8 होतं. आणि आज दणक्यात 200 फॉलोअर्स वाढलेले आहेत. आणि कालच तिने म्हटलेलं की बघा उद्या गुरुवार आहे बहुतेक उद्याच होणार.
आणि आज जस गुरुवार, तुला काय वाटते स्वाती? काय स्वामी पाठीशी आहेत की नाही आपल्या? आहेत हा? स्वामी माझ्या तर म्हणजे पाठीशी काय आहे. ना- बाकीच्यांचं मी केवळ तुम्ही योगायोग म्हणा किंवा काय म्हणा, पण माझं प्रत्येक चांगलं काम हे गुरुवारीच होते. म्हणजे मला सुद्धा ते नाकारता येत नाही, मी सुद्धा काय जास्त हे करत नव्हतो, आल्यात पण ते काय मला अनुभव ते मी सांगतोय. आलं. आणि बाकी तुमची इच्छा, म्हणजे तुम्ही आता आमच्या समजा बाबतीत किंवा न समजा. आता आमच्या बाबतीत योगायोग म्हणावा की काय म्हणावं काय सांगता येत नाही. आज तुला काय वाटते का? काय मला? आपली काही तिखट सॉफ्ट प्रतिक्रिया या व्हिडिओवर आहे ना, काय आहे? सांगतो की दाखव. काय वाटतंय? सुनानं 100K पूर्ण केलं, 1,00,000 लोक फॉलो करते तिला. अरे बाळ, माझं रान घर नाही, हे आताच मी सगळं मानतोय. हा, हे सगळं सुना या काहीच बघ, आणि- हेच मी मिळवलंय. बाकी तुम्हाला पैशाची गरज नाहीये. आणि मंडळी म्हणजे सुना पुढे जातील तेवढं मला बरं वाटणार आहे. आणि मंडळी माझं 3.5 लाख फॉलोअर्स माझं आहे, स्वतःच आहे. 363 आहेत. यूट्यूबला 160च्या 70च्या पुढे आहेत. फेसबुकला 283 आहेत. आणि आज हिचं फेसबुकला 13K गेल्यात, हिचं इंस्टाला 100K गेल्यात, यूट्यूबला 63K आहेत. एवढी फॅमिली झाल्या. पण आज तागायत आम्ही लोकांच्या तोट्याचं कधीही कुठली ॲड केली नाही आहे. आणि इथून सुद्धा आम्ही ॲड करू तोट्याची म्हणजे करणार तोट्याची आम्ही करणार नाही, कारण आम्ही जुगाराच्या काय ॲड करत नाही. त्यामुळं कसं आहे, यातून आउटपुट आम्हाला काही सोशल मीडियातून मिळत नाही, कारण की सोशल मीडियाचा यूट्यूब म्हणा फेसबुक म्हणा ह्यात भरपूर क्रिएटर लोक झाल्यामुळं वरून खूप जे मिळणारं मानधन असते ते खूप कमी झाले आणि अजिबात काही परवडत नाही याला. त्यामुळं जे आम्ही तुमच्या इथून पुढे जर फायद्याचं ॲड असेल, केल्या ते तुमच्या फायद्याचं हां असेल. इथून पुढे जर आम्ही ॲड केल्या तर तुम्ही समजून घ्या की त्या ॲड चांगल्याच असणार, कारण की मोठे मोठे ब्रँड आहेत, समजा मेकअपचं वगैरे काय तर असेल किंवा काय, तर आम्हाला जे पहिला आम्ही ते आम्ही वापरून बघणार वापरणार आणि मग मग तुम्हाला दाखवणार. सांगणार. नाहीतर आम्ही वापरणार नाही आणि मग तुम्हाला सांगतोय फक्त ॲडसाठी, असं कधीच आम्ही करणार नाही. पहिला हिच्यावर आम्ही ट्रायल घेणार. कुठलेही आता मेकअप ब्रँड येतील, कारण की 100K आमचं पूर्ण झाल्यात आणि माझी एक इच्छा होती की हिचं 100K पूर्ण झाल्याशिवाय आम्ही ॲड घ्यायचं नाही. त्यामुळे आज 100K माझं पूर्ण झाल्यात. आम्ही मध्ये एकच आयुर्वेदिकची ॲड केली होती, ती पण आयुर्वेदिक होती, लोकांना फायदा होता म्हणून आम्ही ती ॲड केली होती. आणि तुमच्या फायद्याचंच आणत जाऊ इथून पुढं. आणि जे केलं तर ते ब्रँड असणार, चांगले असणार ॲड. म्हणजे म्हणा आता हिचं मेकअपचं सामान असेल किंवा काहीतरी लिपस्टिक म्हणा फाउंडेशन वगैरे तर ते लोकांना लागणार आहे ते, कारण की कार्यक्रमाला वगैरे लागतात. आणि बाई म्हणजे साज शृंगाराचा तिला जरूरत असतेच, म्हणजे गरज असतेच. बाई म्हणजे की साज शृंगार आलाच. ह्या बायका जास्त मेकअप करत नाहीत. कधी तर कार्यक्रमाला जाताना ते पण काय मेकअपच्या ह्याच्यात जात नाहीत, ते घरातच त्यांचं पॉन्ड्स पावडर म्हणा ते काय तर त्यांचं मेकअपचं किट असते घरात, ते तेच करतात. आणि आता जे ब्रँड येतील, आता आम्हाला जे ब्रँड येतात जवळजवळ आम्ही ब्रँड किती नाकारल्यात, भरपूर नाकारल्यात आम्ही, भरपूर का सांगा, म्हणजे आत्ता आमची सुरुवात आहे आणि कुठं काय ते करायचं. आणि आम्हाला आधीच आम्ही ॲड करायला भीतोय, कुठं तर लोकांच्या तोट्याची ॲड झाली तर ते आमचं नाव बाद व्हायला नको. त्यामुळं आम्ही पैशापेक्षा आम्ही आमच्या नावाला खूप महत्त्व दिले. त्यामुळं आम्ही आमचं नावच जपणार आणि इथून पुढे जर ॲड आल्या म्हणजे आपल्या फॅमिलीला जपतोय, इंस्टा युट्यूब फेसबुक. हां काहीतरी तोट्याचं तुम्हाला जायला नको, कारण की तुम्ही लोकांनी आम्हाला काहीतरी आदर्श म्हणून आम्हाला फॉलो केला आहे. आजपर्यंत तुम्ही बघितला ज्यांना तुम्ही आदर्श मानले त्यांनी काय काय ॲड केलेले आहेत. बरे तुम्ही ब्रँडचे ॲड करा किंवा कुठलेही मेकअप करा किंवा ज्या दिसत्याला ॲड करा. तुम्ही ऑनलाईनच्या जुगार म्हणा काहीतरी त्यातनं पैसे मिळतात, हे असलं काय लोकांना फसवेगिरीचा धंदा करू नका. बरोबर आहे की नाही? आई कुठे गेली? आई झोपली काय? हाय बरोबर आहे. तर मंडळी अनेकदा आमच्या बायकोचं अभिनंदन. काय आणि काय बोलायचं आहे का आपल्याला? काय नाही, असं तुम्ही पुढे तुमची साथ मला मी पण लाभू तुमचा दे. फॉलोअरच आहे. आणि लवकरच युट्यूबचे पण 100K होतील तुमच्या आशीर्वादामुळेच. लवकर तेवढं युट्यूबचं तेवढं 100K करावं. 100K. युट्यूबमध्ये आम्हाला जरा फायदा असतो, त्यातून थोडं काहीतरी मिळतं. या इंस्टामधून काय एवढं जास्त नसते, त्यात ॲड आल्या तरच फायदा असतो. जर का आम्ही इंस्टाला तुम्ही ॲड बघितला असेल, आम्ही काय घेत नाही ॲड. त्यामुळं आमच्या एका मंदिर सांग मग खूप खूप आभार. तुम्हाला काय बोलायचं काय? 100K पूर्ण झालं. तुम्ही दिलासा का अभिनंदन जाऊबाईला? अभिनंदन दिला नाही सा? नाही, काय अवघड आवाज तुम्ही सांगितल्यावर दिल्यात. आया हा, काय आता मी काय सांगू बाबा? मी बोललो का सगळं? हा बोला की. काय झालं, मला राहवत नाही का? काय करू आता? आता काय बोलणार आहेस? लोक एवढे प्रेम करतात आपल्यावर, त्यामुळे काय राहवत नाही बोलावं, आपल्याला. आम्ही ऐकून घ्यावं. आम्ही बोलत ऐकायचं काम राहा. करावं. आम्ही तुमचं ऐकत बोलणं राहतो. आम्हाला बाकीचं ऐकतच नाही बसू कोण वाटतंय. ऐकून दे. तर आई ऐकली की तसं दुनिया नाही, ऐकली. तुझं बोलणं ऐकू ती फॉलोअर्स म्हणतात आपली, तुझं बोलणं ऐकत राहू वाटतंय. पण माझ्यापेक्षा पण भारी तुम्ही बोलताय ना. मी तुमच्यामुळेच तयार मी व्हायलोय. ब्लॉगिंग चालू करू काय मग? मंडळी सांगा मला जरा, मी ब्लॉगिंग करू काय? माझं कॉमेडी मोटिवेशनल सोडतो आणि ब्लॉगिंग चालू करतो मी पण. मग करा की. हा पण नको, 2 हिचा ब्लॉग आवाज एकाच भारी आहे. घरातले पडणार. होय, हिचा आवाज भारी आहे, त्यामुळे हिचाच ऐका तुम्ही.
मी आहे सपोर्टला ह्याच्या, तुम्हाला असंच करतो. तर मंडळी इंस्टाग्राम, यूट्यूब, फेसबुकबद्दल काय तुम्हाला प्रश्न असतील किंवा कंटेंट कसं करायचं, एडिटिंग कसं करायचं तर विचारा. आम्हाला काय माहिती असेल तरी आम्ही सांगू, ही सांगेल तुम्हाला. आणि काय प्रश्न असेल तर पुढच्या ब्लॉगमध्ये आम्ही नक्की सांगू. 100Kचं सेलिब्रेशन आज संध्याकाळी मस्तपैकी तुकडं ताक मग काय होय ना. हे बघा तुकडच, आज तुकडच आहेत काय. ते माझ्या 100Kला पण तुकडच केली ते सगळ्या लोकांनी म्हणलेले तिच्या मार्मी दादा केक तर कापचीला का नाही, आणि आज हिच्या पण तुकडच तिने युजून ठेवल्यात. काय रे देवा. हा ठीक आहे तुकडं. आम्ही साधी लोक आहे, आमचं सेलिब्रेशन काय करणार ते फक्त 1 लाख तुम्ही जमलाय लोक म्हणून हे आनंद आहे आम्हाला. असं काय केक कापावा किंवा एवढं काय हे नाही आहे. तर तुमच्यासाठी आमचं आज तुकडं आणि ताक भात असणार आपण. तर चला मंडळी, चला आमचा ब्लॉग आवडलं तर काय सांगा, काय काय परत आणि कसलं व्हिडिओ करू आम्हाला सांगा. आईचा मध्ये एक व्हिडिओ गाजला आहे, तसलं करू काय व्हिडिओ सांगा. आई पण खतरनाक ऍक्टिंग करते, नाद करत नाही ऍक्टिंग. लई जण म्हणल्यात आईची ऍक्टिंग भारी आहे. आई एकदा आणि डायलॉग वगैरे 10 वेळा काय सांगायला लागत बघा, एकदाच करणार, खतरनाक करणार एकदा. सगळेच आम्ही चांगले टॅलेंटेड आहे म्हणलं तुमच्या दृष्टीनं, मग आमच्या दृष्टीने तुमच्या दृष्टीनं. काय हलवल्यास तोंड म्हटलं काय आणि काय बोलायचं काय. आज आनंद येणार आल्यात का नाही, माझ्या डोळ्यात आल्यात. रडू नको बाळा मी पाण्याला जाते. कळशी लावायला पाहिजे आता खाली. बरं मंडळी चला, असं तुमचा सपोर्ट राहू दे. आजपर्यंत आम्ही कोणत्याही व्हिडिओला आमच्या असं म्हटलं नाही की लाईक करा, शेअर करा किंवा कमेंट करा, कारण की तुम्ही ते प्रेमाने केलंय. आम्ही तसे कंटेंट काढले आणि तुम्ही ते प्रेमाने केले, त्यामुळे आम्हाला काही सांगावं असं आज अजूनपर्यंत लागलं नाही की आम्ही लाईक करा, कमेंट करा किंवा टॅग करा. तुमच्या प्रेम आहे ते, आणि आम्ही असंच तुम्हाला चांगले कंटेंट देत राहू. तर चला परत भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. स्वामी श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. महाराजांची कृपा.